आई एकविरा देवीचा जो पूजेचा मान आहे तो आज तुम्हाला मिळाला आहे. काय आईच्या चरणी साकडं घातलं? आज संपूर्ण राज्यामध्ये आणि देशामध्ये नवरात्र उत्सव संपन्न होतोय. आई देवीचा जागर होत असताना 9 दिवस घटस्थापना आणि देवीची आराधना करत असताना माझ्या मावळ मतदारसंघातील लाखो भाविक भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या आई एकविरा देवीचे आज अभिषेक आणि पूजा करण्याचा मान सर्व विश्वस्त आणि ग्रामस्थांच्या पुण्यामुळे त्यांच्या सर्वांच्या आग्रहामुळं मला आज खरंता मान मिळालेला आहे. त्या आई एकविरा देवीच्या पूजा आणि आराधना करत असताना राज्यातील बळीराजा सुखी हो हे राज्य प्रगतीपथावरती जात असताना सामाजिक सलोखा देखील राहण्याची देखील भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज एकविरा देवीच्या त्या पवित्र अशा भूमीमध्ये उद्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा हे देखील या आई एकविरा देवीच्या परिसराचं तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये काम सुरू होताना उद्या सर्वांच्याच मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन संपन्न होते. त्याचा देखील मला एक समाधान आहे. अण्णा काय सांगाल, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आईच्या चरणी काही साकडं घातलंय का? पुन्हा एकदा संधी मिळावी यासाठी काही साकडं? आई एकविरेच्या चरणी एवढीच प्रार्थना आहे की महाराष्ट्र आज महायुती सरकारच्या माध्यमातून पुढे जाताना आपण सर्वजण पाहतोय. प्रत्येक समाजाला, प्रत्येक घटकाला, राज्यातल्या बळीराजाला, युवक युवतींना देखील न्याय देण्याची भूमिका ही सरकार करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना देखील राज्याच्या प्रमुखपदी पाहण्याची आम्हाला संधी मिळो अशी आई एकविराच्या चरणी प्रार्थना करतो. नेमके प्रमुखपदी म्हणजे नेमकी कोणता पद मिळालं? आई एकविरा देवी योग्य त्या ठिकाणी माझ्या आणि राज्याच्या लाडक्या अजितदादांना नक्कीच न्याय देईल.